आपलं शहर आता स्मार्ट होतंय. मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब. म्हणूनच बीएससी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी. जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा. बीएससी द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत. बीएससी द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी. नमस्कार. स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंपाची चाहूल. महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडून देणारी बातमी समोर आली आहे. कारण शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचा दावा काँग्रेसमधील सूत्रांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरू असल्याचे दिसत असतानाच मवियाला भेगा पडताना दिसत आहेत. याआधीही वंचित बहुजन आघाडीच्या नेत्याने ठाकरे फडणवीस यांच्या मातोश्रीवर भेटी झाल्याचा दावा केला होता. काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये जागा वाटपावरून तिढा असल्याचं वारंवार पाहायला मिळत आहे. आधी संजय राऊत यांनी नाना पटोलेंसोबत चर्चेत सहभागी न होण्याचा पवित्रा घेतला होता, तर महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत नाना पटोले यांनी संजय राऊत यांच्याविषयी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे मवियामध्ये तडे जाताना दिसले होते. नंतर राऊतांनी नरमाईची भूमिका घेतली असली तरी फुटीची नांदी झाल्याची चर्चा होती. विद्युत रोषणाईने शहराची बाजारपेठ सजली. दिवाळी जशी जवळ येऊ लागली आहे तशी बेळगाव मुख्य बाजारपेठेत लगबग वाढली आहे. व्यापाऱ्यांनी आकर्षक विद्युत रोषणाई करून दुकाने सजवली आहेत. त्यामुळे खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना आकर्षक विद्युत रोषणाई पाहावयास मिळत आहे. धनत्रयोदशीपासून दिवाळी पर्वाला सुरुवात होणार असून दिवाळीच्या खरेदीसाठी गणपत गल्ली, खडे बाजार, बुरुड गल्ली, मारुती गल्ली, रामदेव गल्ली, कडोलकर गल्ली, शनी मंदिर रोड, पांगुळ गल्लीसह शहराच्या विविध भागात व्यापाऱ्यांनी आपली दुकाने विविध साहित्याने सज्ज केली आहेत. शहापूर मुख्य बाजारासह उपनगरी भागातील दुकानात आकर्षक वस्तूंची मांडणी करण्यात आली आहे. शनिवार व रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे बेळगाव शहरातील नागरिकांसह महाराष्ट्र आणि गोवा येथील नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. रविवार हा सुट्टीचा मुख्य दिवस असल्यामुळे सायंकाळी खरेदीसाठी नागरिक घराबाहेर पडत असल्याचे दिसून येत होते. कंत्राटदाराच्या दुर्लक्षामुळे वडगावमध्ये तलावाने तिघांचे बळी घेतल्याची तक्रार. बेळगावमधील वडगाव भागात असणाऱ्या 3 तलावांमध्ये गेल्या 3 महिन्यात तिघांचे बळी गेले असून यासाठी कंत्राटदाराचे दुर्लक्ष कारणीभूत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या तलावाने 2 लहान मुलांसह एका 40 वर्षीय व्यक्तीचा बळी घेतला असून आता याला सदर कंत्राटदार जबाबदार असल्याचा आरोप नागरिकातून पुढे आला आहे. या पार्श्वभूमीवर समिती नेते रमाकांत कोंडुस्कर यांच्यासह नागरिकांनी अधिकाऱ्यांचे घर गाठून सदर समस्येबाबत चर्चा केली. तसेच अधिकाऱ्यांना धारेवर झाले. त्यानंतर तातडीने या तलावाचे कामकाज सुरू करण्यात आले आहे. प्रशासनाला जागे करण्यासाठी रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण. वारंवार अर्ज विनंती करून देखील हिंडलगा ते बाची गावापर्यंतच्या रस्त्याची अत्यंत खराब अवस्था होऊन देखील त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडून आज सकाळी या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण केले. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी केलेल्या या गांधीगिरीबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले. मोठ्या संख्येने जमलेल्या नागरिकांनी सदर रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून युद्ध पातळीवर रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली. या पद्धतीने आंदोलनकर्त्यांकडून रस्त्यावर वृक्षारोपण करण्यात आल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला, तरी खराब झालेल्या रस्त्यांमुळे त्रस्त झालेल्या वाहन चालकात समाधान व्यक्त होत होते. तसेच आता तरी प्रशासनाने या रस्त्याकडे गांभीर्याने पाहून त्याची दुरुस्ती करावी अशी प्रतिक्रिया उमटली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे विजयादशमी पथसंचलन साजरे.
आपला देश संघटित ठेवायचा असेल आणि आपल्या संस्कृतीचे रक्षण करायचे असेल तर आपल्यातच काही छुप्या प्रवृत्ती कार्यरत आहेत, त्यांच्यापासून आपण सावध राहून देशाच्या एकात्मतेला बाधा येऊ नये यासाठी सर्व देशवासियांनी सतर्क राहावे, असे आवाहन अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभेचे अध्यक्ष आणि कर्नाटकाचे निवृत्त पोलीस महानिरीक्षक शंकर बिदरी यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे रविवारी विजयादशमी निमित्त पथसंचलन आणि त्यानंतर कॉलेज रोड लिंगराज मैदानावर सार्वजनिक सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय संयुक्त महामंत्री गोपाळ भट्ट यांच्या जिल्ह्यातील संघाचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. रविवारी सायंकाळी शेकडो सदस्यांच्या सहभागाने सरदार हायस्कूल मैदानापासून पथसंचलनाला प्रारंभ झाला. त्यानंतर पथसंचलन काकती वेस रोड मार्गे न्यायालय आवार, जिल्हाधिकारी कार्यालय आवारातून चव्हाट गल्ली कॉर्नर, तेथून बडकल गल्ली, खडक गल्ली, काकती वेस रोड, शनिवार खूट, गणपत गल्ली, मारुती गल्ली, रामदेव गल्ली, समादेवी गल्ली, गोंधळी गल्ली, लिंगराज कॉलेज मैदान या मार्गाने जाऊन पथसंचलनाची सांगता करण्यात आली. या दरम्यान स्वयंसेवकाद्वारे विविध व्यायाम, योग आणि घोषवादनाचे प्रदर्शन देखील करण्यात आले. श्री पंत महाराज बाळेकुंद्री पुण्यतिथी उत्सवाची सांगता. श्री पंत महाराज बाळेकुंद्री येथील पंत महाराज बाळेकुंद्री यांच्या पुण्यतिथी उत्सवाची रविवारी सांगता झाली. 3 दिवस चाललेल्या या पुण्यतिथी उत्सवाला कर्नाटक, महाराष्ट्रासह अन्य राज्यातून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. शुक्रवारी पंत महाराज पुण्यतिथी उत्सवाला प्रारंभ झाला होता. शनिवारी यात्रेच्या दुसऱ्या दिवशी विविध धार्मिक कार्यक्रम झाले. यात्रेच्या अखेरच्या दिवशी रविवारी दुपारी श्रींच्या पूजनानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. दुपारी 3 वाजेनंतर प्रेमानंद टिपरी कार्यक्रम झाला. सायंकाळी 6 वाजता श्रींची पालखी आमराईतील पूज्यस्थानी जाऊन गावातील वाड्यात पोहोचल्यानंतर उत्सवाची सांगता झाली. अखेरच्या दिवशी पंत महाराज बाळेकुंद्री मंदिर आवारात गर्दी झाली होती. महाराष्ट्र, गोवा व बेळगाव परिसरातील हजारो भक्तांनी दर्शन घेऊन प्रसाद घेतला. बस सेवेमुळे भक्तांच्याही सोयीची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच चोख पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला होता. जिल्ह्यातील 41 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका जाहीर. विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींच्या जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. जिल्ह्यातील 41 ग्रामपंचायतीमधील 43 जागा रिक्त आहेत. या जागांसाठी 23 नोव्हेंबर रोजी पोटनिवडणुका होणार आहेत. यामध्ये बेळगाव तालुक्यातील 6 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. बेळगाव तालुक्यातील मारिहाळ, बस्तवाड, बेक्किनकेरे, बेनकनहळ्ळी, संती बसवाड आणि कंगराळी खुर्द या ग्रामपंचायतीमधील रिक्त झालेल्या जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. येत्या 6 नोव्हेंबरपासून निवडणुकीची आचारसंहिता संबंधित ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात लागू करण्यात येणार आहे. 11 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस राहणार आहे. तर 23 रोजी मतदान प्रक्रिया होणार असून 26 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. पद्मण्णवर खून प्रकरणातील इंजेक्शन देण्याचा प्रयत्न करणाऱ्याला अटक. व्यावसायिक संतोष पद्मण्णवर याच्या खून प्रकरणी शनिवारी रात्री आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. यापूर्वी त्याच्या पत्नीसह 3घांना अटक करण्यात आली होती. यामुळे आत्तापर्यंत अटक करण्यात आलेल्या संशयितांची संख्या 4वर पोहोचली आहे. मंजुनाथ बसाप्पा जेरकल, वय 31, राहणार गुळेदगुड्ड, जिल्हा बागलकोट असे त्याचे नाव असून त्याला शिर्शी येथून अटक करण्यात आली आहे. तो बेळगावातील एका नामांकित खासगी हॉस्पिटलमध्ये कार्यरत असून त्याच्यावर संतोषला इंजेक्शन टोचण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. ज्या दिवशी संतोष पद्मण्णवरचा काटा काढायचे ठरले त्या दिवशी पत्नी उमाने संतोषला नाचणीच्या आंबीलमधून झोपेच्या गोळ्या दिल्या. काही वेळानंतर संतोषला झोप येऊ लागली. पोलिसांनी काल अटक केलेला मंजुनाथ हा संतोष पद्मण्णवर यांना त्या दिवशी इंजेक्शन देण्यासाठी आला होता. संतोष गुंगीत असताना मंजुनाथने त्यांचा हात धरून इंजेक्शन टोचण्याचा प्रयत्न केला अशी माहिती पोलिसांनी सांगितली आहे.